नेमकं जे आता आदिनाथ कारखान्याच्या लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती. हम्म, त्यानंतर आता लिलाव प्रक्रिया झाली नाही. हम्म. नेमकं याबाबत नेमकं तुमचं मत? याच्यामध्ये लिलाव प्रक्रिया हे DRT कोर्टामधून हं. या ठिकाणी रद्द झालेली आहे किंवा कोर्टाने त्याला ते 4 जून पर्यंत हां, स्थगिती दिलेली आहे. हां, हां. आणि त्याच्यामध्ये की जो काही MEC बँक आणि NCDC बँक आणि बारामती अॅग्रो हं, हं, याच्या काही गोष्टीमध्ये आपण DRT कोर्टामध्ये हं, त्याला चॅलेंज दिलं होतं हं, की हं, बाबा या कारखान्यावरती हं, नक्की कोणाचा अधिकार आहे, एक्सपोजर कुणाचं ज्यादा आहे. त्याच्यामध्ये हं, MEC बँकेचं हं. 105 का 10 कोटी रुपये आणि NCDC बँकेचे काहीतरी 85 कोटी. हां, ह्या सगळ्या गोष्टी आणि बारामती अॅग्रोला ज्या पद्धतीनं हं, आदिनाथ कारखाना घेण्यापासून ज्या हं, पद्धतीनं आदरणीय नारायण पाटील यांनी हं, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री हं, यांच्या आणि तानाजी सावंत हं, यांनी ज्या पद्धतीनं MSC बँकेला दबाव टाकून या हं, OTS स्वीकारलं गेलं आणि हं, पुन्हा एकदा बारामती अॅग्रोच्या हं, ताब्यामधून कारखाना हा संचालक मंडळाच्या स्वाधीन केला. हं, हं, आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आदिनाथ कारखान्याच्या मुळे हं, टाकण्या ज्या वेळेस चालू कारखाना केला त्यावेळेस हं, नारायण पाटलांनी सांगितलं होतं की "बुवा, आदिनाथ आता थांबणार नाही." हं, आणि ज्या पद्धतीनं बारामती अॅग्रोने हा कारखाना सभासदांचा कारखाना हं, एका खाजगी कारखान्याने त्या दिवशी घेतल्यानंतर हं, आम्ही हा कारखाना शेतकऱ्यांचा राहावा, सभासदांचा राहावा हं, म्हणून हं, आम्ही या ठिकाणी हा हं, बारामती अॅग्रोला आपण हं, विरोध केला. अशा पद्धतीनं नारायण पाटील हं, वेळोवेळी त्यावेळेस सभासदांना सांगत होते. हं, हं, आणि हेच नारायण पाटील आज चेअरमन असताना हा आदिनाथ कारखाना हं, लिलावामध्ये निघतो. हं, ह्याचा हं, गौड बंगाल हं, कुठेतरी एक वेगळ्या दिशेने सभासदांना किंवा शंका आहे की हं, याच्यामध्ये फार आर्थिक देवाणघेवाण या कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये झालेली आम्हाला दिसते. हं, कारण हं, या 2 टेंडर या ठिकाणी आलेले आहेत असं आम्हाला कळालेलं आहे. हं, आता हं, हे नेमकी टेंडर कोणाची, हं, हे कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या हं, बोलण्यावरून ही टेंडर गेली. हं, हं, ह्याच्यामध्ये फार मोठी आर्थिक व्यवहार हं, एक चालू संचालक मंडळ आणि नारायण पाटील यांनी झाल्याशिवाय हं, हा लिलाव होऊच शकत नाही हं, असं आम्हासारख्याला वाटतं. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सभासदांना त्याच्यामध्ये हं, वेगळ्या पद्धतीचा संशय आता येऊ लागलाय. कारण हं, नारायण पाटील हे काही त्याच्याबद्दल उत्तर देत नाहीयेत. हं, गेल्या 15 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये असं सांगितलं गेलं की हं. लिलावच होणार नाहीये. बरोबर. हां. संजय मामा चुकीच्या पद्धतीने गैरसमज करतायत. हं, पण आज लिलाव 22 तारखेला असताना देखील हं, नारायण पाटील एकही शब्द आदिनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये बोलत नाहीयेत. हं, ह्याचाच अर्थ हं, आज तुम्ही ज्या पद्धतीनं सांगत होता हं, की कारखाना सभासदांचा राहायला पाहिजे, शेतकऱ्यांचा राहायला पाहिजे, हं, तोच कारखाना आज लिलाव प्रक्रियेमध्ये हं, लिलाव निघतो हं, तरी देखील नारायण पाटील हं, त्याच्यामध्ये मौन बाळगतायत. हं, त्याच्यामध्ये कुठंतरी फार आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय हं, अशा गोष्टी होऊच शकत नाहीत हं, असं आमच्या सारख्याला हं, ठामपणे वाटतंय. आणि हं, म्हणून हं, हा कारखान्याचं वजोवाटोळ करण्यामध्ये हं, नारायण पाटील हं, यांनी हं, फार मोठे आज करमाळ्याच्या अस्मिता असणारा कारखाना हं, आज या लिलाव प्रक्रियेमधून वाचवावा. हं, आणि माझंही त्यांना जाहीर आव्हान आहे हं, की ज्या पद्धतीनं हं, इलेक्शन मध्ये बोलला होता की हं, आम्ही सोन्याचा धूर काढू, हा हं, शेतकऱ्यांचा आहे. हं, मी शेतकऱ्यांचा कारखाना चालू केल्याशिवाय हं, मी आमदारकीला फॉर्म भरणार नाही हं, अशा पद्धतीनं हं, नारायण ठिकाणी आश्वासन देऊन हे आदिनाथचं हं, इलेक्शन स्वतःच्या पदरामध्ये पाडून घेतलं. स्वतः चेअरमन झाले हं, आणि स्वतः चेअरमन होऊन आज स्वतः ते आमदार आहेत, हं, चेअरमन आहेत. तरी देखील सुद्धा आदिनाथ कारखाना लिलावापासून ते रोखू शकत नाहीत. हं, ह्याचं या ठिकाणी आम्हाला फार या तालुक्याचं दुर्दैव आहे. हं, आणि म्हणून असं वाटतं की याच्यामध्ये फार आर्थिक देवाणघेवाण होऊन हा व्यवहार झाल्याचं आम्हाला देखील संशय येत आहे. हं. याच्या पुढं आदिनाथ कारखान्याचं भवितव्य कसं राहिलं बा? नेमकं कारखाना तर आता लिलाव प्रक्रियेत निघाला. त्याच्यापूर्वी हम्म, बारामती अॅग्रोकडे बी तो आलेला होता. त्याच्यामध्ये जे काही हम्म, संघर्ष झाला ते सगळ्या तालुक्याला माहिती आहे. पण पुढं हम्म. भवितव्य काय असणार आहे कारखान्याचं आणि शेतकऱ्यांचं एकूण? आता ह्याच्यामध्ये भवितव्याचा विषय नाहीये. आज तो कारखाना हं, आज 30,000 सभासदांनी त्याच्यामध्ये हं, स्वतःचा शेअर्स गोळा करून हा कारखाना उभा केलेला आहे. हं, आणि ती संस्था जर आज हं, चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यामुळं जर ती लिलाव प्रक्रियेमध्ये जात असतील तर आज ह्या 30,000 लोकांच्या हं, सभासदांची किंवा त्याच्या शेअरचं हं, काय आहे? आज हं, ती एवढी मोठी रक्कम तुम्हाला सांगतो जवळजवळ हं, 10,000 रुपयांनी जरी एक शेअर्स म्हणले तरी 30,000 लोकांचे साधारणतः 30 हं, कोटी रुपये. हं, आज ह्याला वाली कोण आहे?
आज एवढी मोठी संस्था, त्या शेतकऱ्यांनी तिथं स्वतःच्या जमिनी दिलेत, हम्म. स्वतः त्या बागांमध्ये शेलगाव वांगीमध्ये असणारा तो परिसर, हम्म. आज त्या जमिनी मोला मागायच्या किमतीने त्या ठिकाणी आज तो जो काय कोणी घेणार आहे तो आज इथं यांच्या संमतीशिवाय कोणी येणार नाहीये. हम्म. आणि यांच्या संमतीनेच ह्या सगळ्या गोष्टीचं आज या ठिकाणी आपण बघतोय प्रदर्शन. याच अधीनाचं सगळं या ठिकाणी लिलाव काढून या सभासदांच्या शेअर्सवर किंवा त्यांच्या विश्वासघात फार मोठा नारायण पाटील यांनी केलेला आहे. यापूर्वी आदिनाथ कारखान्याला कर्ज मिळावं याचं एक प्रकरण दाखल आहे, प्रस्तावित आहे. ते साधारणतः 400 कोटीचा प्रकरण आहे. ते कुठलं? देखील त्याच्यात क्युरी निघालेल्या होत्या सरकारकडं. तर खामीसाठी एक प्रकरण आहे. कर्ज बघा, कुठलीही गोष्ट एखादं युनिट किंवा एखादी कंपनी चालवत असताना त्याला फार मोठं आर्थिक भांडवल तर लागतच. परंतु त्या ठिकाणी ही संस्था चालवत असताना कोण चालवतोय, त्याच्यामध्ये कोण सक्षम नेतृत्व आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पावलं कशी टाकताय, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा बँक असेल कुणी एखादं कर्ज देत असताना ते सगळं बघितलं जातं. त्याची स्वतःची पद बघितली जाती, कारखाना कोणाच्या आधिपत्याखाली चालतोय ते नेतृत्व बघितलं जातं, ते तपासलं जातं. आणि हे नेतृत्व ज्यावेळेस नारायण पाटील हे या कारखान्याचं नेतृत्व करतायत म्हणल्यानंतर पाठीमागे ज्या पद्धतीने कारखाना नारायण पाटलाच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष चालवलं, 1 वर्ष 70,000 क्रशिंग झालं, 1 वर्ष 2,000 क्रशिंग झालं, 2 का 5,000. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, जर कुठलीही संस्था चालत असेल तर ती चालणार नाही, त्याला योग्य नियोजन लागतं. आणि ते कुठलंही नियोजन नारायण पाटील यांच्याकडे नसल्यामुळंच आज आदिनाथ कारखाना आज लिलाव प्रक्रियेमध्ये तो अडकलेला आहे. आज त्याचा लिलाव आज न उद्या होणार आहे आणि त्यांच्या माथ्यावरती फुटलं गेलं पाहिजे, कारण सभासदांचा घोर निराशा या नेतृत्वाने केल्यामुळं आज ही संस्था तुम्हाला देखत आज तुम्हाला सांगतो ती विक्रीला. आणि म्हणून आम्हाला वाईट वाटतं की चांगल्या माणसाच्या हातामध्ये जर संस्था गेली असती, आज बारामती अॅग्रो सारखा सक्षम कारखाना आज बघताय तुम्ही, आज इतर कारखान्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आज लोकांची बिलं वेळेवर मिळत नाहीत. त्याच कारखाने हेच लोक सांगत होते आम्ही सगळ्यात जादा रेट देऊ, पण आज लोकांची FRP देखील ते कारखाने देऊ शकले नाहीत. आणि आज जर बघितलं तर हे पूर्णपणे नियोजन बाकीच्या पण कारखान्याचं ढासळलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याला जर आपण बघितलं तर 20-22 वर्षापासून हा बारामती अॅग्रो कारखानाच आज पुन्हा एकदा लोकांच्या विश्वासाला पात्र राहिलेला आहे, कारण आम्ही सगळी HNT बिलं लोकांची पूर्ण दिलेत. आज आम्ही केन पेमेंट ऊसाचं संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली आहे. म्हणून आज आम्हाला जी विश्वासार्हता आहे, आम्ही जे ठामपणे बोलू शकतो, ते कुठंतरी आम्हाला नैतिकता आहे. आणि नैतिकतेच्या जोरावरच आज आम्ही लोकांपुढे ठामपणे काही गोष्टी बोलू शकतो. आणि म्हणूनच आदिनाथ कारखाना हा बारामती अॅग्रोच्या आधिपत्याखाली असता तर 100% नील झाला असता. पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे नारायण पाटील यांनी राजकारण केलं. आज सभासदांचा विश्वासघात केला. आज एवढी मोठी संस्था आदिनाथची, आज ही संस्था तुम्हाला सांगतो आज लिलाव प्रक्रियेमध्ये अडकलेली आहे. आणि आज न उद्या हिचा लिलाव झाल्यानंतर ह्याच्यामधून काय होणार आहे, लोकांचं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे. कामगारांचे तुम्हाला सांगतो आज PF आहे, पगार आहे, त्यांना कोणी वाली राहिलेला नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगतो बाकीच्या वित्तीय संस्था आहेत, शासनाचे काय बाकी आहेत. आज ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सांगतोय लिलाव प्रक्रियेमुळं फार मोठी हानी तालुक्याची या ठिकाणी झालेली दिसते. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टीतनं काय आलं, काय पदरामध्ये पडलं शेतकऱ्यांच्या, या पद्धतीनं नारायण पाटील सोन्याचा धूर काढणार आहे. मी आदिनाथ चालल्याशिवाय त्याच्यामध्ये मी कुठल्याही इलेक्शनला फॉर्म भरणार नाही, अशा वल्गना नारायण पाटलांनी केल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो केवळ स्वार्थासाठी, स्वतःच त्या ठिकाणी कुठंतरी अर्थकारण व्हावं अशीच एकमेव त्यांची इच्छा होती ना. आणि आता ते आज आमच्या डोळ्यापुढे ते दिसायला लागलेले. तुम्ही सभासदांच्या मालकीचा कारखाना राहावा असं तुमच्या मनापासून वाटत असेल, आणि जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे ह्याला स्टे घ्यावा, स्वतःची ताकद वापरावी आणि हा कारखाना सभासदांचाच राहावा, शेतकऱ्यांचाच राहावा. ह्याच्यामध्ये या पद्धतीनं नारायण पाटलांनी आज ज्या पद्धतीने बोललंय त्याच बोलल्याप्रमाणे हे करून दाखवावं अशीच आमची इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे. परंतु आम्हाला तसं होईल असं वाटत नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की कुठंतरी याच्यामध्ये फार मोठे आर्थिक देवाणघेवाण होऊनच नारायण पाटलाच्या संमतीशिवाय हा लिलाव प्रक्रिया होऊच शकत नाही. नारायण पाटीलच त्याच्यामध्ये पूर्णपणे पुढाकार घेऊन त्याच्या मागं नारायण पाटीलच आहेत आणि नारायण पाटीलच हा
घडवून आणणार आहे उद्याच्याला लिलाव. आता जे त्याच्यामुळे जे मुख्यमंत्री हे सांगतायत की बाबा आम्ही स्टे घेतला वगैरे, तर नारायण पाटील तर स्वतः कोर्टात कुठंच गेले नव्हते. कुठेही त्यांनी ह्याच्याबद्दल याचिका दाखल केली नव्हती. काय पुरावे तुमच्याकडे आम्हाला सांगा की ह्या पद्धतीनं आम्ही लिलाव प्रक्रियेला स्टे घेतला. जसं बारामती अॅग्रोने आज स्टे घेतलेला आहे की बारामती अॅग्रो ह्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होती. आम्ही आमचं त्या ठिकाणी रेट दाखल केलं होतं आणि एमएससी बँकेने आणि एनसीटीसी बँकेला कुठंतरी आम्ही क्रॉस करून ही लिलाव प्रक्रिया तात्पुरती थांबवलेली आहे. याच्यामध्ये नारायण पाटलाचा कसलाही संबंध नाही. या उलट नारायण पाटीलच ह्याच्यामध्ये लिलाव प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी असेच प्रयत्न नारायण पाटलाकडनं झालेले आहेत आणि यांच्या मोठा आर्थिक व्यवहार याच्यामध्ये झाल्याशिवाय नारायण पाटलाच्या संमतीशिवाय हा लिलाव प्रक्रिया होऊच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. म्हणजे ह्यामध्ये आबांनी पाठीमागे एकदा माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं मुख्यमंत्री आम्हाला मदत करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काय ह्याच्यात हात असेल असं वाटतंय का तुम्हाला? मला याच्यामध्ये कुठलाही कुणाचा हात नाही. ही लिलाव प्रक्रिया केवळ आणि केवळ एक टेक्निकल मुद्द्यावरती तात्पुरती स्थगिती त्याला मिळालेली आहे आणि हा कारखाना नक्की एक्सपोजर कुणाचं ज्यादा, एमएससी बँकेचं ज्यादा का एनसीडीसी बँकेचं ज्यादा, हा मोठा एक त्यांचा तो एक विषय आहे. त्याच्यामध्ये नारायण पाटलाचा कसलाही संबंध नाही. नारायण पाटील तर उलट लिलाव प्रक्रिया निघलेली कमीत कमी महिना ते 1.5 महिना झालं. एकाही शब्दाने त्याच्यावर स्वतः त्यांनी स्टेटमेंट दिलेलं नाही आणि मीच हे लिलाव प्रक्रिया होऊन देणार नाही असंही कुठं बनलेलं नाहीये. आज कुठंतरी आम्ही त्याला स्टे घेतला. बारामती अॅग्रो कुठंतरी त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं दाखल केलं. त्याच्यामुळं हा स्टे मिळालेला आहे. त्याच्यामुळं नारायण पाटलाचा काही संबंध नाही असं मला वाटतं. ओके ओके, धन्यवाद.